मी शिंदे आर्यस, इलेक्ट्रॉनिक्स निदेशक, ITI राधानगरी. आज आपण रेजिस्टर पॅरललमध्ये जोडल्यानंतर रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कमी होते, म्हणजे टोटल रेजिस्टन्स जो आहे तो टोटल रेजिस्टन्स कमी होतो, हे प्रत्यक्ष करून पाहणार आहोत. हे 3 रिओस्टॅट आहेत, म्हणजे 3 रेजिस्टर आपण घेतलेले आहेत. हे जे 3 रिओस्टॅट आहेत, ह्या 3 रेजिस्टरची किंवा रिओस्टॅटची व्हॅल्यू आपण प्रथम मोजणार आहोत आणि व्हॅल्यू मोजल्यानंतर ह्या 3 रिओस्टॅटचं पॅरलल पद्धतीनं कनेक्शन करून टोटल रेजिस्टन्स किती मिळतोय हे आपण पाहणार आहोत. ह्या 3 रिओस्टॅटपैकी हा जो आहे हा पहिला रेजिस्टर R1, हा दुसरा रेजिस्टर किंवा दुसरा रिओस्टॅट R2 आणि हा तिसरा रिओस्टॅट R3. ह्या 3 रेजिस्टरची किंवा 3 रिओस्टॅटची व्हॅल्यू आपण मोजून घेऊ. प्रथम आपण ह्या R1 रिओस्टॅटची किंवा रेजिस्टरची व्हॅल्यू मोजू. पहा, ती व्हॅल्यू 11.8 मिळालेली आहे. 11.8. त्यानंतर हा जो R2 रिओस्टॅट आहे त्या R2 रिओस्टॅटची व्हॅल्यू आपण मोजू. 15.7 ओम. 15.7 ओम व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यानंतर हा जो R3 रिओस्टॅट आहे त्याची व्हॅल्यू आपण मोजू. किती? 15.8 ओम. 15.8 ओम आहे. आता पहा, हा जो ऑब्झर्वेशन टेबल आहे किंवा ही जी रीडिंग आपल्याला मिळालेली आहे ह्यामध्ये R1 ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 11.8 ओम. 11.8 ओम मिळालेली आहे. R2 ची 15.7 ओम. R2 ची 15.7 ओम मिळालेली आहे आणि R3 ची 15.8 ओम. R3 ची 15.8 ओम मिळालेली आहे. ह्या व्हॅल्यू सेपरेट रेजिस्टन्स मोजून आपण घेतलेली आहे. आता हे 3 रिओस्टॅट आपण पॅरलल पद्धतीने जोडणार आहोत आणि टोटल रेजिस्टन्स किती मिळतोय ते पाहणार आहोत. हे पहा, मी पॅरलल पद्धतीनं ही रिओस्टॅट जोडतोय. हे एका बाजूचं कनेक्शन मी केलेलं आहे. त्यानंतर हे दुसऱ्या बाजूचं कनेक्शन करतो. हे तिन्ही रिओस्टॅट पॅरलल पद्धतीनं एकत्र जोडलेले आहेत. आता ह्या तिन्ही रिओस्टॅटचा टोटल रेजिस्टन्स आपण मोजू. तो किती मिळतोय ते पाहू. रीडिंग किती मिळालं? 5.6 ओम. 5.6 ओम. म्हणजे हे तिन्ही रिओस्टॅट
पॅरलल पद्धतीने जोडल्यानंतर आपण जो रेजिस्टन्स मोजला टोटल रेजिस्टन्स तो आपल्याला 5.6 ओम मिळाला. म्हणजे त्या रीडिंगवरून पॅरललमध्ये रेजिस्टन्स किंवा रिओस्टॅट जोडल्यानंतर त्या रिओस्टॅटची जी व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू कमी झाल्याचे आपल्याला आढळले. म्हणजे रेजिस्टन्स कमी झालेलं रीडिंग आपल्याला मिळालं. यावरून पॅरललमध्ये रेजिस्टर जोडले की त्या रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती कमी होते हे आपल्याला समजलं.